हिंगोलीत सरकारी रुग्णवाहिकेने नकार दिलेल्या मातेचं बाळ दगावलं। डिझेलचं कारण देत नाकारली होती सरकारी रुग्णवाहिका। आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ। पुण्यात सीएनजी 2.5 रुपयांनी, नाशिकमध्ये 1 रुपये 35 पैशांनी महागलं। वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका। येत्या 1.5 महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर 170 रुपयांपर्यंत जाणार। लॉकडाऊन सारखं चित्र निर्माण होऊ शकतं, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा दावा। मराठा आरक्षणासाठी उपोषणावर मनोज जरांगे ठाम। 30 मे पासून रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण करणार। उष्माघातानं बळी गेल्यास सरकार जबाबदार, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। महाराष्ट्रातल्या विकासावर चर्चा। फडणवीसांनी विविध प्रकल्प आणि अभियानांची पंतप्रधानांना दिली माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता। निवडणूक आयोगाला पाठवलेलं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरनं नाराजी। मोठी पदं न मिळाल्यामुळे प्रफुल्ल पटेल तटकरे नाराज असल्याच्या चर्चा। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या सचिवांकडे सोपवला राजीनामा। DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय तपासातून मोठी माहिती। मनोज शिरुरेच्या लातूरच्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस। प्रल्हाद कुलकर्णी शिरुरेच्या घरात घ्यायचा क्लास। मंगळवेढ्यातील रील स्टार रोहिणी पराध्ये यांची गळफास घेत आत्महत्या। व्यवस्थापन, आर्थिक ताण आणि कौटुंबिक वादामुळे रोहिणीचा नवऱ्यासोबत तणाव। पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना नमाजाला परवानगी। दुर्गाडी मंदिरात प्रवेशबंदी केल्यामुळे भाजपासह दोन्ही शिवसेना आक्रमक। पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना आवरलं। देशभरात बकरी ईदचा उत्साह। दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वच मशीद परिसरात सकाळपासून गर्दी। मुंबईत अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कोलकात्यात 1976 नंतर पहिल्यांदाच रेड रोड या प्रमुख रस्त्यावर ईदची नमाज नाही। त्याऐवजी ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर लाखो मुस्लिम बांधवांनी अदा केली नमाज। तुषार शर्माच्या सासूला अटक। गिरीबाला सिंग यांना सीबीआयकडून अटक। 6 तास चौकशीनंतर अटक केल्याची माहिती। सह्याद्रीच्या कडेकपारीत चिमुकल्या पावलांनी रचला इतिहास। 8 वर्षाच्या शर्विकाने सर केला 200वा रांगणा दुर्ग। शर्विकाचा नवा प्रेरणादायी उपक्रम।